श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 50वा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व ऐका. पुढवी रजक कथानका, तुते आपण निरोपिले. उपजला तोंबलेंछ यातीत, विदुरा नगरी राज्य करीत. पुत्र पौत्री नांदत, महानंदे परियेसा. विशेष भक्ती विप्रांवरी, ती असे पूर्व संस्कारी. अस्ति देवालये भूमीवरी, उपद्रवनेदी तयांसी. त्याचे घरचे पुरोहित, तया राजासी शिकवित. आपण होनी म्लेच्छ जात, देवद्विजा निंदावे. मंदमती द्विज जाती, देखा पाषाण पूजा करीती. समजता ते देव म्हणती, काष्टवृक्ष पाषाणासी. राजा म्हणे पुरोहितांसी, तुम्ही निरोपिले आम्हासी. अनुरेणू तृणकाष्टेसी, सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त जातींची उत्पत्ती, जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेजू वायुरीती, आकाशापासाव परियेसा. अनिख तुम्ही म्हणाल ऐसे, पूजिती पाषाण देवा सरिसे. सर्वा ठाई पूर्ण भासे, विश्वात्मा तो एकची. ऐशा परी पुरोहितांसी, राजे सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी, विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी, होता तया विदुरा नगरी. पुढे त्याचे मांडीवरी, स्फोटक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती, तया स्फोटका लेप करीती. शमन नोहे कवने रीती, महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी, श्री गुरु असता गानगा भुवनी. विचार करीती आपुले मनी, राजा येईल लव मनोनिया. प्रकट झाली महिमा ख्यात, पहावया येती म्लेच्छ जात. आता राहावे आम्ही गुप्त, लौकिकार्थ परियेसा. आले ईश्वर नाम संवत्सरू, सिंह राशी आला असे गुरु. गौतमी तीर्थ असे थोरू, यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती सर्व शिष्यांसी, करा आयती वेगेसी. येतो राजा बोलावयासी, जावा त्वरित गंगेला. येणे परी श्री गुरुमूर्ती, होती गानगा पुरी ख्याती. राजा यवना जाहली मती, पूर्व संस्कारे परियेसा. स्फोटकाच्या दुःखे राजा, अपार कष्टला सहजा. नाना परीची औषधे निजा, करिता तयान होय बरवे. विप्र म्हणती रायासी, स्थान बरवे पाप विनाशी. जावे तुम्ही सहजेसी, विनोदार्थ परियेसा. ऐकोनिया विप्रवचन, संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथून, पाप विनाशी तीर्थासी. समस्तांते राहाऊनी, एकला गेला तयास्थानी. स्नान करिता तत्क्षणी, आला एकयती तेथे. राजा देखुनी तयासी, नमन केले भावेसी. दावीतसे स्फोटकासी, म्हणे उपशमन केवी होय. ऐकोनी तयाचे वचन, सांगता झाला तो विस्तारोन. महानुभावाचे होता दर्शन, तुझ बरवे होईल. असे अवंती नगरी, होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्र उदरी, अन्योन्य रहाटतसे. आपण असे मदोन्मत, सकल स्त्रियां सवे रमत. संध्या स्नान केले त्यक्त, अन्य मार्गे रहाटतसे. ऐसे असता वर्तमान, ब्राह्मण होता वेशासदनी. तेथे आला एक मुनी, ऋषभनामा महायोगी. तया देखोनी दोघे जण, करीती साष्टांग नमन. भक्ती भावे करून, घेऊनी आली मंदिरात. बैसो घाली ती पीठ बरे, पूजा करती षडोपचारे. अर्घ्यपाद्य देऊनी पुढारे, गंधाक्षता लाविताती. करवोनिया भोजन, केले हस्त प्रक्षालन. बरवा पलंग आणून, देती तया योगियासी. तयावरी केले शयन, तांबूल देती आणोन. करीती पादसेवन, भक्तिभावे दोघे जण. उदय झाला दिनकरासी, संतोषला तो तापसी. निरोप घेऊनी संतोषी, गेला आपुल्या स्थानासी. पुढे तया विप्रासी, मरण आले परियेसी. पिंगला नाम वैश्येसी, दोघे पंचत्व पावली. पूर्वाकर्मानुबंधेसी, जन्म झाला राजवंशी. दशार्णवाधिपतीच्या कुशी, वज्रबाहूचे उदरात. तया वज्रबाहूसी, ज्येष्ठराणी गर्भेसी. उद्भवला गर्भ परियेसी, राजा समारंभ करीतसे. देखोनिया तिचे सवतीसी, क्रोध आला बहुवसी. गर्भ झाला सपत्नीसी, म्हणून धरिला द्वेषमनी.
सर्प गरळ आनोनी धिल्ले सवतीस नानायत्नी गरळ भेदिले अति गहनी तया राया ज्येष्ठ श्रियेसी ऐशा परी राजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी उपजता बाळा तेतनी सर्वांगी व्रणत बाता सुतासी विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रदंती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणी काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांसी बोलावेले चिकित्सेसी वेचिता द्रव्य अपारेसी काही केलिया नव्हे बरवे राजा एओनी एके दिवशी पाहे आपुले श्रीसुतासी देखो निया महाक्लेशी दुःख करी परियेसा आता यांसी पहावयासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नव्हे सत्ययासी काय करणे म्हणतसे यांते देखता आम्हासी व्रण लागती देहासी हे असती महादोषे याते त्यजू म्हणतसे राजा म्हणे दुतासी माझे बोल परियेसी नेऊनी आपुले श्रीपुत्रांसी अरण्यात टाकावी येणे परी दुतासी राजा सांगे विस्तारेसी रथ दिदला संजोगेसी घेऊनी निघाला झडकरी रथावरी बैसवोनी घेऊनी गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा माता सुत दोघे जण पीडताती महाव्रणे कष्टती अन्नोदकावीन महारण्य वनात ऐसी महारण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखिला पंथ गुरे चरती रानात तयांपाशी जाओनी पुसतसे करुणा वचनी गोरक्षकांते विनवोनी मागे उदक कुमरकासी गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुवा मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्नही तुते मिळेल म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामासी म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तुते रक्षील अपार म्हणून सांगती तियेसी इतुकिया अवसरी तया वैश्याचिया घरी दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी एओनी पुसेती वृत्तांत घेऊनी गेली मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत आद्यंत विस्तारेसी देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेली आपुले मंदिरात दिदले एक गृहीतिसी पुसोनिया वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिल्हे अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षितसे वर्तता ऐसे एके दिवशी प्राण गेला कुमारकासी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियेसा मूर्छा येऊनी तये क्षणी राजपत्नी पडे धरणी आपुले पूर्व आठवणी महाशोक करीतसे नाना परी दुःख करिता ऋषभयोगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी योगी याते देखोनी वंदिता झाला तो वाणी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारी तया समयी योगीश्वर पुसे कवन दीर्घस्वर शोक करीतसे अपार कवन असे म्हणतसे सविस्तरी वाणी योगी याते सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिये जवळिके म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करिसी कवन जन्मला भूमिसी कवन मेला सांग मज भूते पाचा ठाई मिळोनी जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही वाया कावो दुःख करिसी तीन गुणांपासाव उपजती मनुष्य स्वभाव सत्वगुण असे देव रजोगुणे मनुष्य जान तामस तोची राक्षस जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर नव्हेची ऐसे ऐकोनी राजपत्नी करी योगियासी विनंती आपणासी जाहली ऐसी गती राज्यभ्रष्ट होऊनी आले माता पिता बंधुजना सोडोनी आले मीराना पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा तया जाहली ऐशी गती वाचोनी आपण काय प्रीती मरण भावे मज निश्चिती म्हणून चरणी लागली ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजे योगी यामनी पूर्व उपकार स्मरोणी प्रसन्न झाला तये वेळी भस्म काढुनी तये वेळी लाविले प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुखकमळी प्राण आला परियेसा बाळक बैसले उठोनी सर्वांग झाले सुवर्णवर्णी माता सूत दोघे जणी व्रण गेले तात्काळी
राजपत्नी पुत्रासहित करी योगियासी दंडवत ऋषभयोगी कृपावंत आणिक भस्म प्रोक्षितसे तात्कालिक दोघे जनासी शरीर झाले सूर्यसंकाशी शोभायमान दिसे ती कैसी दिव्य देह उभयवर्ग प्रसन्न झाला योगेश्वरू तये वेळी दिधलावरू तुम्हा नवे कधी जरू तारण्य रूप चिरंजीव ऐसा प्रसन्न होओनी योगी गेला तत्क्षणी ऐकराया एकोमनी सत्पुरुषाचे सन्निधान ऐसे राजा ऐकोनी नमन करी तये क्षणी विनवी तसे कर जोडोनी कोठे असे सत्पुरुष ऐकोनी रायाचे वचन सांगतसे मुनी आपण भीमातिरी गानगा भुवन ते असे तेथे परमपुरुष तयापाशी दुवा जावे दर्शन मात्रे होईल बरवे ऐकोनी राजा भावे निगता झाला ते वेळी एको भावे राजा आपण निघाला श्री गुरु दर्शना प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी ग्रामी पुसे सकळिकांसी येथे एक तापसी रूपधरी संन्यासी कोठे आहे आला मनोनिया कोणी न म्हणे दयासी राजा कोपला बहुवसी म्हणे आलो भेटीसी दुःख दाखवा आपणासी म्हणतसे मग म्हणती समुस्त लोक अनुष्ठानस्थानी असती निक अमरजा संगमी माध्यान्निक करुणी ग्रामी येताती ऐसे ऐकोनी म्लेच्छ देखा समस्तावर्जुनी आपणनिका बैसोनिया आंदोलिका गेला तया स्थानासी दुरुनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेच्छ परियेसी जवळी गेला पाहवयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी कार्यरजका कोठे अससी बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होनिया ऐसे वचन ऐकोन म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगी नमन राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणांसी व्यथा होतसे प्रयासी कृपादृष्टीने पहावे ऐसे वचन ऐकोन श्री गुरु करती हास्यवदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसता ते यवनासी राजा पाहे स्फोटकाशी नदिसे स्फोटक अंगासरसी विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावलो मी संतोषी अष्टेश्वर्य भोगिले पुत्र पौत्र देखिले नयनी जाहले पूर्ण अंतःकरणी आता असे एकमनी ऐश्वर्य माझे अवलोकावे पूर्व माझा जन्मरजक स्वामी वचने राज्यविशेष पावलो देखिले नाना दुःख उने एकमलेछन जाती श्री गुरुमनी विचारती पुढे होणार असे गती कलियुगे असे दुर्जन याती गौप्य असता पुढे वरवे सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरवोसी एथोनिया गौप्य व्हावे ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करुनिया पादुका घेतल्या आपुले करी सांगा ते येतसे चरणावरी श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती श्री गुरु निरोपिसी यवनासी आरोहण करीत वारुवेसी दुरी जावे नगरासी निरोप आमचा नको मोडू पाप विनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती चतुष्वारी संत क्रोध देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाशी तीर्थीनिका अवलोकितसे श्री गुरुसी विस्मय करी अतिमानसी येऊनी लागी चरणासी विनवीतसे भक्तीसी गृहाप्रती यावे म्हणतसे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले गुडिया मखर बांधविले समारंभ करी नगरात बैसवूनिया पालखात आपण चरण चाली चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोक आरत्या आणिती ऐशा समारंभे राजा देखा घेऊनी गेला श्री गुरुनायका विस्मय करती सगळीक महदाश्चर्य म्हणताती ऐशे समारंभे देखा घेऊनी गेला राजा ऐका महाद्वारा पातला सुखा पाय घडी अंथुरती नाना परीची दिव्यांबरे मार्गी अंथुरती पवित्रे वाजती भेरी वाजंतरे राजगृहा पातले महासिंहासनस्थानी शृंगार केला अतिगहनी
जगदुद्धरते नेऊनी सिंहासनी बैसविले. समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण. शिष्य चौघे जण जवळी होते परियेसा. राजा विनवी स्वामियासी अंतर पडले श्रीचरणांसी. राज्य केले बहवसी आता द्यावी चरणसेवा. ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती आमुचे भेटी श्री पर्वती. तुझे पुत्र राज्य करीती तू यावे भेटीसे. ऐसा निरोप देओनी श्री गुरु निघाले तेथोनी. राजा विनवी चरण धरोनी ज्ञान मजला असावे. कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत. आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी. स्नान करुणी गौतमीसी आले गाणगापुरासी. आनंद झाला समस्तांसी श्री गुरुचरण दर्शने. समस्त शिष्यांते बोलाविती श्री गुरु त्यांसी निरोपिती. प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गौप्य आम्ही. यात्रा रूपे पर्वतासी निघालो आता परियेसी. प्रकट बोल हाची स्वभावेसी गौप्य रूप राहू येथेची. स्थान अमुचे गाणगापूर येथोनी नवचो निर्धार. लौकिक मते अवधारा बोल करीतो श्रीशैल्य यात्रा. ऐसे म्हणून शिष्यांते सांगते झाले श्री गुरुनाथ. सिद्ध सांगे नामधारका प्रत. चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिकार्थ दाखवावयासी. निघाले आपण श्रीशैल्यासी. कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्या अवलोकनम नामं पंचशतमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.